नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 36 बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल तर नक्की ह्या वाहिनीला सबस्क्राइब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मग चला आता आपण बघूया अध्याय 36 परान्न दोष धर्माचरण। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून भक्तिभावाने हात जोडून म्हणाला, स्वामी तुमचा जय जयकार असो। या संसार सागरातून सर्वांना सुखरूप तारून नेण्यास तुम्हीच समर्थ आहात। तुम्ही अविद्यारूप अंधार नाहीसा करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात। मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो, पण कृपासागर अशा तुम्ही मला जागे केलीत। अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारे तुम्ही भास्कर आहात। तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्याने मी हा भवसागर तारून गेलो आहे। पुढे काय झाले ते श्री गुरुचरित्र सांगण्याची कृपा करावी। श्री गुरुचरित्रामृत कितीही ऐकले तरी माझे मन तृप्त होत नाही। अधिक ऐकण्यास मी आतुर झालो आहे। नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐक। श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांचे महात्म्य सर्वतोमुखी झाले। ते सगळे सांगू लागलो तर ते कधीच संपणार नाही। श्री गुरूंच्या सर्व लीला सांगणे कुणालाही शक्य होणार नाही। मी तुला सारांश रूपाने सांगतो, ते ऐक। त्या गाणगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता। तो कर्ममार्गी होता, परमज्ञानी होता। तो कोणाकडून दान घेत नसे, कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे। तो कोणाशीही वादविवाद घालीत नसे। तो चुकून सुद्धा कधी खोटे असत्य बोलत नसे। तो नेहमी 5 घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे। त्याची पत्नी याच्या अगदी उलट होती। ती सदैव उद्विग्न असे, पतीशी नेहमी भांडण करीत असे, अन्नाची मोठी लोभी होती। त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्र भोजन घालीत असत। गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत। ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, माझे नशीबच खोटे। मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही। या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूकच केली। केवळ यामुळे मला भोजनाला जाता येत नाही। माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला असले दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहे। गावातल्या इतर बायका किती भाग्यवान, त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते। माझा पती कधीही परान्न घेत नाही, त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही। माझे नशीबच फुटके, दुसरे काय। परमेश्वरा मी काय करू, असे ती नेहमी दुःख करीत असे। एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता। त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे आमंत्रण दिले होते। जे पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली, आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरवले आहे। आपणही त्या भोजनाला जाऊया। निदान एक दिवस तरी चांगले गोडधोड खायला मिळेल। तिथे वस्त्रे दक्षिणाही मिळणार आहे। मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे। तुम्हाला यायचे असेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या। त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे, त्यामुळे मी मुळीच येणार नाही। तुला जायचे असेल तर तू खुशाल जा। त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली। तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही एकट्या कशा आलात? मी दाम्पत्य भोजन घालीत आहे। तुमचा पती कोठे आहे? भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या। हे ऐकताच तिच्या पुढे मोठाच प्रश्न उभा राहिला। येथे भोजनाचे निमंत्रण आहे हे दाम्पत्याला, पती तर परान्न घेत नाही।
तो येणार नाही, तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावे? मग ती श्री गुरु नृसिंह सरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, स्वामी, गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे. माझा पती परान्न घेत नाही म्हणून तो येत नाही. आपणच त्याला समजावले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल. तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले. मग ते तिच्या पतीला म्हणाले, अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर. कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला, स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नेम आहे, परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. जो आपल्या गुरुची आज्ञा मानित नाही त्याला भयंकर अशा नरकात जावे लागते, म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन. मग श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले. आज आपणास सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला. ती दोघे पानांवर बसली. वाढण सुरू झाले. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले. आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहे. ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले. मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. ती पतीला म्हणाली, तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेले अन्न खाल्लेत असे मला दिसले. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला. माझेच चुकले. हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला. तो दुःखाने म्हणाला, माझी दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो. माझा नेम तर मोडलाच, शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले. त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरूंच्याकडे आला. दोघांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा श्री गुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले, काय, परान्नाचे सुख कसे वाटले? परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवीत होतीस. आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना? असे श्री गुरु म्हणाले असता ती स्त्री श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, मला क्षमा करा. मी खरोखर अज्ञानी आहे. माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग केला. मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले. मी मोठा अपराध केला आहे. मला क्षमा करा. मग तो ब्राह्मण श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही, वैरिणी आहे. हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे. आता मी काय करू? त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, चिंता करू नकोस. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवली आहेस. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता तिचे मन पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेल्यास तो आमच्या आज्ञेनेच. त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्धकर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही, त्याचे ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिले, तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस. त्यामुळे तुझ्या हातून धर्मकार्य घडेल. पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल. श्री गुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनात जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले, कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही. एखादा ब्राह्मणविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा, म्हणजे कोणताही दोष लागत नाही. आता अन्न वर्ज्य करण्याची घरे सांगतो. त्याचे सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेत केले आहे. ते खूप मोठे आहे. ते मी तुला सारांश रूपाने सांगतो, ऐक. आपल्या आईवडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, आपल्या बायका मुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, चित्रकार,
मल्ल असलेला ब्राह्मण, वीणावादक, समाजाने बहिष्कृत केलेला याचक वृत्तीचा, स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीने टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंजूस, दुराचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, ब्राह्मण असून सोनार काम करणारा, अतियज्ञ करणारा, लोहार, शिंपी, धोबी, दारू तयार करणारा, आपल्या बरोबर राहणारी बाहेरख्याली स्त्री, चोर, कपटी, पतिताकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्धकर्म न करणारा, डांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखविणारा, व्याजाने पैसे देणारा, तसेच विश्वघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक, खुनी, आळशाभूत, परान्न घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा, अन्नाची निंदा करणारा, परगृही राहणारा, अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात. म्हणून अशा यजमानाच्या घरी कधीही भोजन करू नये. त्याऐवजी भूमिदान, सुवर्णदान, गज, अश्वरत्न दान केल्यास दोष लागत नाही. परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. अमावस्येला परान्न घेतल्यास मासपुण्य जाते. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये. त्याचप्रमाणे सूर्यचंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये. सुतक असलेल्यांच्या घरी भोजन करू नये. ब्राह्मणांनी जर आपला आचारधर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही. सर्व देव देवता त्याच्या अंकित होतात. त्याला महासिद्धी प्राप्त होतात. आजकाल ब्राह्मण उन्मत्त झाले आहेत म्हणून त्यांना दैन्य दारिद्र्य भोगावे लागत आहे. श्री गुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने मला आचारधर्म सांगा अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, पूर्वी नैमिषारण्यात पूर्वी ऋषीमुनी यांनी पराशरांना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी पराशरांनी सर्वांना आचारधर्म विस्तारपूर्वक सांगितला होता. तोच मी तुला थोडक्यात सांगतो. प्रत्येकाने पहाटे लवकर उठावे, गुरुस्मरण करावे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे ध्यान करावे, सूर्यादी नवग्रहांचे स्मरण करावे, सनकादिकांचे स्मरण करावे. प्रातः स्मरामी ने प्रारंभ होणारे प्रातस्मरणीय श्लोक म्हणावे. हे सर्व अगोदर शौचमुख मार्जन करून हातपाय धुवून स्वस्थ बसून करावे. स्नानापूर्वी व नंतर आचमन करावे. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी, भोजनानंतर, जांभई किंवा शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरला असता, वाईट दृश्य दिसले असता आचमन करावे. आचमनासाठी पाणी मिळाले नाही तर डोळे व कान यांना स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ सूक्ष्म रूपात अग्निवायू, अपोदेवता, चंद्र, सूर्य, वेद व वरुण या 7 देवता असतात. डोक्यावर उपरणे बांधून व जानवे उजव्या कानात अडकवून नैऋत्य दिशेस शौचास बसावे. खाली मान घालून बसावे. दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे. मौन पाळावे. इकडे तिकडे पाहू नये. उभ्याने लघुशंका करू नये. शौचास पाणी नाही मिळाले तर मातीने स्वच्छता करावी, पण हे केवळ अपवाद म्हणून. नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर बसू नये. मातीने हात स्वच्छ करावेत. यानंतर स्नानविधी सांगितला आहे. स्नान केव्हा करावे, स्नानासाठी कोणते पाणी योग्य कोणते अयोग्य तेही सांगितले आहे. स्नानानंतर कोणती वस्त्रे परिधान करावीत, भस्म व चंदन कसे लावावे ते सांगून संध्यावंदन, गायत्री मंत्र, त्यातील 24 अक्षरे, त्यांच्या देवता, गायत्री ध्यान, गायत्री जप, जपासाठी योग्य वेळ, आसन, जप करताना कसे बसावे, ओंकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशिलाने सांगितले आहे. पंचमहायज्ञ वैश्रवदेव का करावेत, कसे करावेत,
तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी दैनंदिन कर्मकांड सविस्तर सांगितलेले आहे. अन्नदानाचे महत्त्व, अतिथींचे स्वागत कसे करावे, अतिथी सेवेने कोणते पुण्य मिळते, अतिथीची उपेक्षा केल्याने कोणता दोष लागतो हे सांगून भोजनपत्रे कशी असावीत, कोणत्या दिशेने तोंड करून भोजनास बसावे, भोजनापूर्वी आचमन, चित्राहुती, प्राणाहुती कशा द्याव्यात, भोजन कसे किती वेळात करावे, कोणाबरोबर भोजन करावे, भोजन कोठे करावे, कोठे करू नये, अन्न उष्टे केव्हा होते, रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवावा, भोजनानंतर पाणी कसे प्यावे, कसे पिऊ नये, कोणते पाणी घ्यावे, भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत, चूळ किती भराव्यात, कोणत्या वेळी कोणत्या तिथीला काय खावे, काय खाऊ नये, भोजनानंतर तांबूल का खावा, कोणी खावा इत्यादी बारीक सारीक गोष्टींविषयी सूचना केल्या असून झोपण्याचा विधीही सविस्तर सांगितला. स्त्री संग केव्हा करावा, केव्हा करू नये इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितले. एकूणच आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. नैमिषारण्यात पराशरांनी सर्व ऋषीमुनींना जो आचारधर्म सांगितला तो श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगितला. मग श्री गुरु त्याला म्हणाले, या आचारधर्माचे निष्ठापूर्वक पालन केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तो पूर्ण सुखी होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील परान्नदोष धर्माचरण नावाचा 36वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य अध्यायात ब्राह्मण वर्णाचे स्नान संध्यादी आचारधर्म सांगितले. गायत्री मंत्राचे विधानही सांगितले आहे. संपूर्ण अध्याय त्या विधानाच्या माहितीनेच भरलेला आहे. शास्त्रानुसार त्यातील सर्व आचरण करणे सध्याच्या काळात शक्य नाही. आसन, स्थान, शौच, शदी इत्यादींविषयी जेवढा व ज्या प्रकारचा तपशील दिला आहे तो सर्व प्राचीन काळातील असून सूक्ष्म अशा सविस्तृत शक्तीचा वास आपल्या ठिकाणी व्हावा या हेतूने प्रयोगांती कोणते मंत्र यंत्र उपयोगी पडेल ते ठरवून जगत कल्याणासाठी ऋषींनी सांगून ठेवले आहेत. त्यातील शारीरिक शुद्धीचा तपशील सध्याच्या जगात शुद्धतेची माध्यमे व साधने बदललेली असल्यामुळे केवळ ऐतिहासिक माहिती म्हणून लक्षात घेण्यासारखा आहे. शौच, लघुशंका, दंतधावन, भोजन वगैरे बद्दल आसमंतातील परिस्थितीच बदलली आहे. त्यामुळे क्रियाकर्म, पूजाविधी इत्यादींचा बहुजन समाजातून लोप झाला आहे. ब्रह्मांड शक्तीचा व पिंड शक्तीचा समन्वय करण्याचा योग म्हणजेच गायत्रीचे न्यायासह पुनश्चरण होय. शरीरातील विविध स्थानी मंत्राच्या अक्षरांची स्थापना करून शरीर सूक्ष्म भूमिकेवर सुरक्षित व तेजस्वी करण्याचा हेतू आहे. या अध्यायातील वावर्त्य जे आहे त्यातही स्थूल सृष्टीतील परिणामांपेक्षा सूक्ष्म सृष्टीतील परिणामांचा विचारच प्रामुख्याने केलेला आहे. शुद्धतेसाठी मातीचे गोळे आता कोणी लावत नाही व लावणार नाहीत, पण तो कर्दमयम गरम असतो व शरीरमर्दनाचा भागही त्यात येतो. प्रत्येक दिशेचे देव मानलेले आहेत. त्यातील इष्टदेवता ज्या दिशेला असेल त्या दिशेकडे तोंड करून जप करण्यास बसावे, म्हणजे ती देवता प्रसन्न होते असा हेतू असतो. गोठा, तुळशी वृंदावन, शुभवृक्ष मूल, नदी तीर जागा पवित्र असतात, कारण तेथील सूक्ष्म चैतन्य आपल्याला अधिकच फलदायक असते. भस्म, गोपीचंदन आदी द्रव्ये रोगजंतुविरोधी असतात. ती मर्मस्थानी लावायची. प्रत्येक नियमामागे माणसाच्या हातून न घडता पुण्य घडावे असा हेतू होता. हे लक्षात घेतले पाहिजे की पुराण काळापासून शास्त्रात अनेक प्रकारचे नियम अस्तित्वात आहेत. त्यात परस्पर विरुद्ध वचने प्रत्येक ठिकाणी असतात. त्यातील काही नमुने पाहण्यासारखे आहे. अन्न दानासारखे पुण्य नाही असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचप्रमाणे परान्न घेऊ नये असेही शास्त्रात सांगितले आहे. दान दिल्याशिवाय राहू नये असे एका ठिकाणी म्हटलेले असते, तर प्रतिग्रह म्हणजेच दान घेऊ नये असेही लिहिलेले असते. अशाच प्रकारे दृष्टदान घेऊ नये असे असले तरी अनिष्ट निवृत्तीसाठी लोखंड, कांबळी, मेष किंवा रेडाही दान देण्यास सांगितलेले आहे. श्राद्धान्न सेवन करू नये असे सांगतात.
तर दुसरीकडे श्राद्धाला ब्राह्मण भोजन घालावे असे सांगतात. श्राद्ध भोजन घेणाऱ्याने प्रायश्चित्त म्हणून अमुक इतका गायत्री जप करावा असेही सांगतात. येथे अधिकार भेदाप्रमाणे कर्त्याच्या योग्यतेप्रमाणे शास्त्रात भेद असतो हे लक्षात ठेवावे. आपल्याला योग्य काय याचे तारतम्य ज्याचे त्याला हवेच. वरवर पाहता परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या आज्ञा व्यक्तीप्रमाणे, प्रसंग व काल यांच्याप्रमाणे व इष्टकार्य कोणते त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी योग्यच असतात. वाटेल त्याच्या हातचे अन्न खाऊ नये. याचे कारण ज्याचे अन्न असेल त्याचे गुणावगुण त्या अन्नात उतरतात व भोजन करणाऱ्याला ते बाधक ठरतात. एक साधू एका गृहस्थाच्या घरी एक दिवस राहिला व जेवला. संध्येकरिता त्या साधूला त्या माणसाने चांदीचे पळीभांडे दिले होते. ते चोरून न्यावे अशी त्या साधूला इच्छा झाली. रात्री साधू निजला. पहाटे उठून तो दुसऱ्या गावास जाण्यास निघाला. जाताना त्याने चांदीचे भांडे चोरले, पण वाटेत नदीकाठी त्याने प्रातविधी उरकले, नदीत स्नान केले. तोपर्यंत आपण केलेल्या चोरीबद्दल त्याला पश्चाताप झाला. तो परत आला व गृहस्थाची भांडे परत देऊन म्हणाला, मी निर्लोभी असूनही मला चांदीचे भांडे नेण्याची इच्छा झाली. हे आश्चर्य आहे. काल मला तुम्ही जे अन्न वाढले ते दुसरीकडून आणलेले होते का? त्या गृहस्थाच्या पत्नीकडून कळले की तांदूळ सोनाराकडून आणले होते. सोनाराच्या ठिकाणी असलेल्या चांदी सोन्याबद्दलची अभिलाषा त्या साधूच्या चित्तात शिरली आणि म्हणून त्याला चोरी करण्याची बुद्धी झाली. त्याचे प्रातःकालीन आन्हिक झाल्यावर त्याच्या पोटातील अन्न पडून गेले. तेव्हा तो मूळ स्वभावावर गेला. त्याला पश्चाताप झाला. साधकाने अन्नपानादिकात व आहार विहारात फार कटाक्षाने शुद्धता लागते. याबाबत अनेक साधकांना अनुभव येतात. या बाबतीत डॉक्टर नयट यांचेही उदाहरण प्रसिद्ध आहे. त्या भलत्याच कोणाच्या तरी रात्री अन्न किंवा दूधही घेत नसत. प्रवासातही भलत्याच्या हातचे काही नसता, कारण दूध किंवा कोणताही पदार्थ ज्याच्या हातून येतो त्याच्या वाईट विचारांच्या लहरी त्याच्या हातातून त्या पदार्थात उतरतात व त्याचा परिणाम तो पदार्थ सेवन करणाऱ्याच्या बुद्धीवर होतो. तो योग्य अभ्यासाने सूक्ष्म झालेल्या बुद्धीलाच समजतो. बेंजनबाईंनी आपल्या रोजच्या स्वयंपाकाकरता काशीकडील एक ब्राह्मण ठेवला होता. लक्ष्मण भैया त्याचं नाव. तो मारुतीचा उपासक होता, म्हणून त्याच्यासाठी अड्यार येथे लहानसे मारुतीचे देऊळ बांधून दिले होते. श्राद्ध करण्याचा हेतू आपले पितर ह्या लोकातून जरी नाहीसे झाले तरी त्यांचा वास भूर लोकात अथवा कर्माप्रमाणे कोणत्या तरी सूक्ष्म लोकात असतोच. जडदेह पतनानंतर जीवाचे अस्तित्व सर्व धर्मात मानलेले आहे. पुण्य पापानुसार स्वर्ग नरकही ते मानतात. धर्मानुसार त्या त्या कल्पना थोड्या वेगळ्या असतात एवढेच, पण इतर धर्मात मोक्षाची कल्पना नाही. पितरांकरता आम्ही येथे केलेले श्राद्ध व दानधर्म त्यांना ते जेथे असतील त्या ठिकाणी पोचत असते. ते ज्या लोकी किंवा जन्मात असतील त्या जन्माच्या अन्नाच्या रूपाने त्यांना ते अन्नादी कर्मदेवतांकडून पोचवले जात. त्या कर्मदेवतांचीही आपण पूजा वगैरे करून तुष्टी करत असतो. मरणानंतरही माणसाच्या इच्छा अतृप्त असतात. श्राद्धात आपल्या आवडीचे याच भरीत केले नाही म्हणून एका मनुष्याच्या मृत पित्याने त्याच्या पत्नीच्या स्वप्नात येऊन मला श्राद्ध पोचले नाही, वांग्याचे भरीत का केले नाही असे विचारले व पुन्हा ब्राह्मणाला बोलावून वांग्याचे भरीत करून त्याला जेवायला घातल्याने त्या पितराची तृप्ती झाली. अशी अनेक गोष्टी आहेत. गोव्याच्या एका मनुष्याने गयेस जाऊन विष्णुपदावर का पिंडदान केले. त्या रात्री त्याचा पिता व काका त्याच्या स्वप्नात म्हणाले, आम्ही डुकराच्या जन्मात येत होतो. ते तुझ्या पिंडप्रदानामुळे त्या योनीतून मुक्त होऊन स्वर्गाला पोहोचलो. देव तुझे कल्याण करो. गोष्ट अगदी रोमांचकारिक आहे. या अध्यायातील ब्राह्मण श्री गुरूंच्या आज्ञेवरून यजमानांच्या श्राद्धास जेवायला गेला होता. त्या यजमानाचे पितर श्वान सुकरांच्या योनीत जन्माला गेले होते. हे श्री गुरूंनी आपल्या योगबळाने त्या ब्राह्मण स्त्रीच्या नजरेस आणले व पतीच्या विरुद्ध लागण्याची तिची मती पालटून टाकली. यात कुलस्त्रीचे अंतःकरण दूषित असू नये हा श्री गुरूंनी गृहस्थाला केलेला बोधही लक्षणीय आहे. दुसरे, त्या ब्राह्मणाने श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणेच वर्तन केले.
तो आपलाच हट्ट धरून बसला नाही. ही गोष्टही लक्षणीय आहे. आहार दृष्टतेचे 6 प्रकार. आहारा वाचून मनुष्य जगणार नाही, पण केवळ जगण्यासाठी आहार पशु पक्षी देखील घेतात. मग मानवी जीवनाचा हेतू मरेपर्यंत जगणे एवढाच नसून आपल्या कर्तृत्वाने देवत्वाला पोहोचणे हा आहे. शास्त्रे पशुचा मनुष्य व मनुष्याचा देव बनवितात, पण ह्या शक्तीचा उपयोग मनुष्याने आपल्या बुद्धीने नीट करून घेतला पाहिजे. आहार दूषित असू नये याबद्दल आपल्या शास्त्रकारांनी फार विचार केला आहे. आहार हा आश्रय दूध म्हणजेच कोठे कोणाजवळचा यामुळे दूषित झालेला, कालवृष्ठ म्हणजे शिळे पाके भलत्या वेळी घेतलेले जेवण, भाव दूध म्हणजे वाईट भावनेने दिलेले अन्न, स्वभाव दूध म्हणजे पदार्थ वस्तुताच बाधक असणे, बागदूत वाईट बोलून झिडकारून दिलेले अन्न व संसर्ग तुष्ट म्हणजे रोगट हवा, रोगट पाणी, रोगट माणूस, विषमय पदार्थ, पशूंनी चाटलेले, उष्टे, रोगजंतुयुक्त, अशुची माणसाने दिलेले, असा 6 मुख्य प्रकारांनी दूषित होतो. रसनेंद्रिय हे महाबलवत्तर इंद्रिय आहे. ते प्रथम जिंकले पाहिजे. अतींद्रिय सौख्य पाहिजे असेल तर जितेंद्रिय राहिले पाहिजे. प्रपंचात देखील ज्यांना अब्रूने व सुखाने दिवस काढण्याची इच्छा असेल त्यांना जितेंद्रिय राहिले पाहिजे. इंद्रियांवर व मनावर ताबा ठेवला पाहिजे. तर मग पारमार्थिकाला तसे करणे आवश्यक नाही का? बाकीची सर्व इंद्रिये जिंकली व रसने इंद्रिय जिंकले नाही तर जितेंद्रिय ही मिथ्याबोली आहे असे एकनाथ महाराज म्हणतात. श्रोतादी इंद्रिये आवरती परिरसन नियमन करीती ते सहस्त्रधा कवडी जती विषयी इही असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे. एकनाथांनी भागवतात रसविषय कसा जिंकावा अथवा कसा सेवन करावा याबद्दल खूप विवरण केलेले आहे. जिभेमध्ये 3 इंद्रिय असतात. त्यापैकी रसने इंद्रिय व त्वगिंद्रिय ही समाने इंद्रिय व वाग इंद्रिय हे कर्मेंद्रिय हेही काही कमी बलवान नाही. रसने इंद्रिय जपाने ब्रह्मसायुज्याचे ठाणे हाती सापडते असे नाथराय सांगतात. रसना जयाचे बाधावने ब्रह्मसायुजी पडे ठाणे सोहळा परमानंदे भोगणे रसना जेने जिंकिली. भागवताच्या मूळ श्लोकात या 11 स्कंदातील श्लोकांवरील नाथांची टीका पाहिल्यास या गोष्टीचा बोध होतो. जन्वरसना नाही जिंकिली तव जितेंद्रिय मिथ्या बोली साचार रसना जिंकिली रौवाट मोडिली विषयांची असे सांगून ती जिंकावी कशी तेही सांगतात. विषया आणतील गोडपण रसने आणतील जानपण दोहींसी ऐक्य केल्या जान रसना संपूर्ण जिंकिली. विषयांतील गोडपण म्हणजे रुची व जिभेतील जानपण म्हणजे जाणीव शक्ती या दोघांचेही ऐक्य करणे, अर्थात विषयातील चैतन्य व रसनेतील चैतन्य ही दोन्ही एक आहेत व आत्मचैतन्याशी अभिन्न आहेत. अशा अनुसंधानाने पदार्थ सेवन करणे, या अनुसंधानानेच रसना जिंकली जाते. नुसत्या उपवासादी व्रतांनी ती जिंकली जात नाही. हे रसना जिंकण्याचे रहस्य आहे. आहार वर्जुनी साधक इतर इंद्रिये जिंकली देख तव तव रसना वाढे अधिक ते अजिंक्य न जिंकवे. इंद्रियांसी आहाराचे बल ती निराहारे झाली विकळ तव तव रसना वाढे प्रबळ रसनेचे बळ निरन्ने. पदार्थाची गोड, आंबट इत्यादी चव रसने इंद्रियाला समजते व पदार्थाचा उष्ण, शीत, कठीण, मृदू हा स्पर्श त्वगिंद्रियाला कळतो. जिभेतच हे दोन्ही गुण असतात. हे रसज्ञान व स्पर्शज्ञान जिभेत चैतन्य रूप आहे अथवा आत्मचैतन्यच पंचविषय रूपांनी नटलेले आहे. अशा धारणेने रसविषय सेवन करावा म्हणजे अन्नरसाचा ब्रह्मरस होईल. हरिचिंतने अन्न सेवित जावे तरा श्री हरी पाविजे तो स्वभावे असे श्री समर्थ
तत्पोदात म्हणतात. येथे हरिचिंतन म्हणजे केवळ हरिनाम स्मरण नव्हे. चिंतन म्हणजे हरीचे चिंतन अर्थात चैतन्याचे अनुसंधान होय. या साधनाने हरिप्राप्ती स्वभावे म्हणजे साहजिकच रीतीने सुलभपणे होते हे निश्चित जाणावे. कटु मधुर नाना रस रसना सेवी सावकाश परितो अवघा ब्रह्मरस दासुरस परमानंद ताट अन्न आणि आपण तो न देखे भिन्नपण रसमिसे स्वानंद पूर्ण सर्वांगे जान सेवित या जो जो रस जेऊ जाये तो तो ब्रह्मरसूची होय मुक्ताची रसना या पाहे घेत आहे रसाते. ही ज्ञानांची मनोधारणा झाली. भक्तांच्या मनोधारणा थोडीशी निराळी आहे. ग्रासोग्रासी हरिस्मरण ते अन्नची होय ब्रह्मपूर्ण त्यासी नाही बाधकपण ब्रह्मार्पण सहजेची. भक्ताची भजन स्थिती विषयी मटपता भाविती तेथे मावळे विषय स्फूर्ती नव्हे ती या रीती बाधक. नाना साधने विषयो त्यागिती त्यागिता परम दुःखी होती भक्त विषयो भगवंती अर्पिती तेने होती नित्यमुक्त. साधकांनी आपल्या योग्यतेनुसार धारणा करून रसविषय सेवन करावा व कृतार्थ व्हावे. या अध्यायात जप संध्या वगैरे विषयांची माहिती आलेली आहे. त्या ठिकाणी अनेक मंत्राचा उल्लेख केवळ त्याचा प्रारंभ देऊन केला आहे. गुरुचरित्रात हा विषय उपदेशाच्या अनुषंगाने अवांतर म्हणून आलेला आहे. संध्येचे व गायत्रीचे या अध्यायातील वर्णन वाचून कोणी गायत्री पुनश्चरण करायला सुरुवात करावी असा सरस्वती गंगाधरांचाही हेतू नाही. हा कर्ममार्ग आचरण करायचा असेल त्यांनी गुरुजवळून संथा घेऊनच मंत्रपठण करावे व सर्व आन्हिके करावीत हे वेगळे सांगायला हवे असे नाही. प्रत्यक्ष क्रिया मुद्रा ध्यानादी गोष्टी शिष्याकडून करवून घ्याव्या लागतात. पुस्तकाचा उपदेश पाठांतर विसरल्यास फार तर होईल. मंत्रोच्चार तर खास श्रुती अनुसारे गुरुमुखातून ऐकूनच आत्मसात करावे हे शास्त्र आहे. मन मानेल तसे करण्याचे काम नाही. शास्त्रविधी सोडून म्हणजे इच्छेस येईल तसे कर्म करणाऱ्याला भगवद्गीतेत हीन मानले आहे. तेव्हा मूळ संहितेचा स्मृती ग्रंथातील उचित ग्रंथांचा व श्रीगुरूंच्या उपदेशाचा मागोवा घ्यावा एवढेच सुचवावेसे वाटते. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 37 बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल तर ह्या वाहिनीला म्हणजेच रामकृष्ण हरी या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मग चला आता आपण बघूया अध्याय 37 गृहस्थाश्रमाचा आचारधर्म. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारकाने सिद्धयोग्यांना विचारले, मग पुढे काय झाले? त्या ब्राह्मणाला श्री गुरूंनी काय सांगितले? त्याला त्यांनी कोणता उपदेश केला? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा सगुण अवतार. त्यांनी एका पतिताला ज्ञानी करून त्यास वेद म्हणावयास लावले होते. त्यांना अगम्य असे काहीच नाही. त्रिमूर्तीचा अवतार, भक्तजनांचा कल्पवृक्ष अशा श्री गुरूंनी गृहस्थाश्रमात ब्राह्मणाने आपले आचरण कसे ठेवावे, कोणता आचारधर्म पाळावा, काय करावे, काय करू नये ते सविस्तर सांगितले. श्री गुरूंनी सांगितलेला आचारधर्म मी तुला सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु म्हणाले, गृहस्थाने अग्निहोत्रासाठी लाकडे, तीळ,
कृष्णाजीन इत्यादींचा सदैव संग्रह करावा. घरी पोपट, सारस पक्षी पाळावेत. सर्व पातकांचा नाश करणारी गाय पाळावी. आता देवपूजेचे विधान सांगतो. घर सदैव झाडून स्वच्छ ठेवावे. देवापुढे सुंदर रांगोळ्या काढाव्यात. यथाशास्त्र पूजेचे सर्व साहित्य ठेवावे. त्रिकाल देवपूजा करावी. त्रिकाल शक्य झाले नाही तर निदान प्रातःकाळी पूजा करावी. प्रातःकाळी न जमल्यास मध्यान्ह काळी पूजा करावी. संध्याकाळी समंत्रक देवाला फुले वाहावीत. ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही जो देवपूजा करीत नाही, वैश्वदेव करीत नाही, त्याला यमयातना भोगाव्या लागतात. उदक, अग्नी, मानस, सूर्य, स्तंडिल्यस्त प्रतिमा, यज्ञधेनू, ब्राह्मण, गुरु यांची पूजा करावी. आपल्या गुरुची मानसपूजा केली असता त्रिमूर्ती भगवान प्रसन्न होतात. पूजकाला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. षोडशोपचार पूजा करावी. पूजा करताना वैदिक पौराणिक मंत्र म्हणावेत. देवापुढे दीप प्रज्वलित करावा. देवांवरील निर्माल्य काढून तो नैऋत्य दिशेला ठेवावा. प्रथम शंख, घंटा यांची पूजा करावी. नंतर देवाची पूजा करावी. पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी प्राणायाम करावा. न्यास करावेत. गायत्री मंत्र म्हणावा. मग ज्या देवतेची पूजा करावयाची आहे त्या देवतेचे ध्यान पुरुष सूक्तातील 16 ऋचांचा उच्चार करून देवाला पाद्य, अर्घ्य इत्यादी 16 उपचार अर्पण करावेत. याला षोडशोपचार पूजा असे म्हणतात. पूजेसाठी देवाला वाहावयाची फुले ताजी सुगंधी असावीत. ती किडकी, सडकी, गळून पडलेली, पायदळी तुडवलेली नसावीत. जाईजुई, मोगरा, शेवंती, चाफा, कमळ इत्यादी फुले देवांना आवडतात. गणपतीला तुळस वाहू नये. देवीला दुर्वा वाहू नयेत. देवाला धूप, तूप नैवेद्य अर्पण करावा. देवाला मंत्रपूर्वक साष्टांग नमस्कार घालावा. आपले गुरु, माता, पिता व सत्पात्री ब्राह्मण देवस्वरूप असतात. त्यांनाही नमस्कार करावा. नमस्कार एकहस्ते करू नये. यानंतर श्री गुरूंनी उत्तर पूजा कशी करावी, वैश्व देवाचा विधी, अन्नदानाचे महत्त्व, अतिथी सेवा, भोजनाचे नियम, भोजन पात्रे कोणती असावीत, आपोषण, चित्राहुती, प्राणाहुती कशा किती घालाव्यात हे सांगून भोजन कसे करावे, किती वेळात करावे, घास केवढे व किती घ्यावेत, भोजनाला कोणाबरोबर बसावे, कसे बसावे, कोणत्या स्थानी बसावे, कोठे बसू नये, यज्ञोपवीत कसे ठेवावे, अन्न उष्टे केव्हा होते, भोजनाच्या वेळी दिवा का असावा, पाणी कसे केव्हा प्यावे, भोजनाच्या वेळी वस्त्र कोणते असावे, भोजन संपल्यावर हात तोंड कसे धुवावे, किती चुळा भराव्यात, हे सर्व समजावून सांगितलेले आहे. कोणते अन्न शिळे समजावे, कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत, भोजनानंतर तांबूल कसा खावा, कोणी खावा, कोणी खाऊ नये, हे सविस्तर सांगितल्यावर झोपण्याचा विधी सांगितला. कोणत्या लाकडाची खाट असावी, कोठे झोपावे, कोठे झोपू नये, झोपताना कोणत्या दिशेला पाय करावेत, रात्री झोपण्यापूर्वी कोणती स्तोत्रे म्हणावीत हे सांगून स्त्री संग केव्हा करावा, केव्हा करू नये, स्त्री संगाच्या वेळी पतिपत्नीच्या मनस्थितीचा गर्भावर काय परिणाम होतो इत्यादी सूक्ष्म विचारही श्री गुरूंनी सांगितले. इतके सर्व सांगितल्यावर श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, अशा रीतीने विचारपूर्वक शास्त्रविहित आचरण केले असता मनुष्याची सर्व क्षेत्रात भरभराट होते, त्याला उत्तम यश प्राप्त होते, तो दीर्घायुषी होतो, तो देवांना वंद्य असतो, त्याच्या घरी कामधेनू येते, त्याच्या घरी लक्ष्मी अखंड राहते, त्याला पुत्र पौत्रादींची प्राप्ती होते, त्याला कधीही अपमृत्यू अकाली मृत्यू येत नाही, त्याच्या हातून कोणतेही पाप होत नाही, त्याला कळी काळाची भीती राहत नाही, तो ब्रह्मज्ञानी होतो. म्हणून प्रत्येक गृहस्थानी या प्रकारे आचरण ठेवावे. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, आज आपण केलेल्या उपदेशाने माझा उद्धार झाला. आपण कृपासागर आहात. भक्तांचा उद्धार करण्यासाठीच आपला अवतार झाला आहे. आज माझा अज्ञानरूपी अंधार नाहीसा झाला आहे.
आपण माझ्या अंतःकरणात ज्ञानज्योत प्रज्वलित केली आहे. असे बोलून त्या ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणांवर लोटांगण घातले. त्यावेळी संतुष्ट झालेले श्री गुरु त्याला म्हणाले, आता तुला भिक्षेला जाण्याची गरज नाही. आचार धर्माचे पालन करून तू सुखाने राहा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला कन्यापुत्र होतील. याबद्दल जराही शंका बाळगू नकोस. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्याने श्री गुरूंनी सांगितलेल्या आचारधर्माचे पालन केले. त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुचरित्र असे आहे. याचे जो श्रवण करील तो मूर्ख असला तरी ब्रह्मज्ञानी होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गृहस्थाश्रमाचा आचारधर्म नावाचा 37वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. यानंतर आपण रोज अध्याय झाल्यानंतर त्या अध्यायाचे आध्यात्मिक रहस्य बघत असतो. तर काही कारणास्तव मी आता आध्यात्मिक रहस्य इथून पुढच्या अध्यायांमध्ये सांगणार नाहीये. तर तुम्हाला श्रवण करण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मग चला आता आपण नामस्मरण करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 38वा बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल आणि अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मग चला आपण अध्याय 38वा बघूया. भक्ताची लाज राखली. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, हे योगीराज, श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. पुढे काय झाले ते मला सांगा. सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुझ्यामुळेच मला परम लाभ झाला आहे. मला एक कथा आठवली आहे, ती मी तुला सांगतो. नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींना त्यांचे अनेक भक्त द्रव्य आणून देत असत, परंतु श्री गुरु ते स्वतःसाठी स्वीकारित नसत. ते त्या भक्तांना त्या द्रव्यातून अन्नदान करण्यास सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे. त्यात कधीही खंड पडत नसे. एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्री गुरूंना भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता. 3 लोकांना पुरेल एवढा शिदा त्याने आणला होता, परंतु नित्य चालू असलेल्या समाराधनेमुळे त्याला श्री गुरूंना भोजन देण्याची संधीच मिळत नव्हती. 3 महिन्यांपर्यंत तो ब्राह्मण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे. 3 लोकांना पुरेल एवढ्या शिद्याने हा समाराधना घालणारा आहे हे इतर भक्तांना समजले. तेव्हा ते त्या भास्कर ब्राह्मणाची थट्टा करू लागले. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का, असे त्या ब्राह्मणाला विचारतात. त्यामुळे तो ब्राह्मण दुःखी होत असे, पण तो कोणाला काय बोलणार. लोकांनी केलेली थट्टा मुकाट्याने सहन करीत असे. श्री गुरूंना हे समजताच ते त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, तू आज समाराधना कर. आज मी तुझ्याकडेच भोजन करणार आहे. श्री गुरूंनी असे सांगताच त्या भास्कर ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्याने डाळ, तांदूळ, कणिक इत्यादी जो काही शिदा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट इतरांना समजली तेव्हा ते आपापसात म्हणाले, आज श्री गुरूंनी
भास्कराला समाराधना करण्यास सांगितले आहे, म्हणजे आज आपणास मठात भोजन मिळणार नाही, गोडधोड काही मिळणार नाही, तेव्हा आज आपल्या घरीच भोजन करावे लागणार. श्री गुरूंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी सर्वांना बोलावून सांगितले, आज भास्कर समाराधना घालणार आहे, तेव्हा सर्वांनी येथेच भोजनाला यावे. घरी कोणीही भोजन करू नये, सर्वांनी स्नान करून यावे. श्री गुरूंनी असे सांगताच त्या ब्राह्मणांनी विचार केला, मठात असलेल्या सामग्रीनेच श्री गुरु भास्करांकडून स्वयंपाक करवून घेणार असतील, असा विचार करून सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे भास्कराने 3 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला. मग श्री गुरु भास्कराला म्हणाले, तू सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठव, 4000 पत्रावळ्या मांडा. भास्करने विचार केला, मी तर स्वयंपाक केला आहे, 3 माणसांना पुरेल एवढा. आणि श्री गुरूंनी सर्वांना भोजनास सांगितले आहे. 4000 पत्रावळी मांडल्या आहेत. या सर्वांना अन्न कसे काय पुरणार? पण मग श्री गुरु महात्मा आहेत, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. श्री गुरु समर्थ आहेत, त्यांची लीला आपल्याला कशी कळणार? श्री गुरूंच्या आज्ञेनुसार भास्कर त्या ब्राह्मणांना बोलवण्यासाठी नदीवर गेला, पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले. श्री गुरूंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या शिष्यांना नदीवर पाठवले व सर्वांना भोजनास येण्यास सांगितले. मग सर्वजण भोजनासाठी आले. स्वयंपाक तयार होता. सर्वांनी श्री गुरूंची पूजा केली. 4000 पत्रावळी मांडून झाल्या होत्या. मग श्री गुरूंनी आपले वस्त्र त्या अन्नावर झाकले, त्यावर कमंडलूतील तीर्थ शिंपडले. मग श्री गुरु त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, अन्नावरील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पात्रात काढून घ्यावे व वाढावे. श्री गुरूंच्यासह सर्वजण भोजनास बसले. वाढणे सुरू झाले, पण आश्चर्य असे की अन्न कितीही वाढले तरी ते पहिले होते तेवढे शिल्लक. हजारो ब्राह्मण पोटभर जेवले, पण अन्न काही संपेना. मग गाणगापुरातील सर्व स्त्री पुरुष मुले यांना भोजनासाठी बोलावले. सगळे पोटभर जेवले. मग गाणगापुराच्या शेजारच्या गावातील लोकांना भोजनासाठी बोलावले, तेही पोटभर जेवले. त्या दिवशी भोजनासाठी गाणगापुरातील व परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही. मग श्री गुरूंनी भास्कराला भोजन करण्यास सांगितले. भास्कर जेवला तरी सुरुवातीला तयार केले होते तेवढे अन्न शिल्लक. शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले. त्या दिवशी भास्कराने केवळ 3 लोकांना पुरेल एवढा शिदा आणला होता. तेवढ्या शिद्याच्या तयार अन्नात 4000 लोक जेवले. केवढा हा चमत्कार! ही सगळी श्री गुरूंची कृपा. या प्रसंगाने श्री गुरूंची कीर्ती सर्वत्र झाली. गाणगापुरातील हे संन्यासी साधे संन्यासी नाहीत, ते साक्षात त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत, याची लोकांना खात्री पटली. सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला. नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्री गुरूंचे शिष्यत्व पत्करले. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी श्री गुरूंनी असे कितीही चमत्कार केले. एका प्रेताला सजीव केले, शुष्क काष्टास पालवी फुटली, त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवले, वानजमईस दुभती केली, कुष्ठ रोग झालेल्या ब्राह्मणाचा रोग नाहीसा केला, पतितामुखी वेद वदवले, एका विणकरी भक्ताला श्रीशैल पर्वत दाखवून त्याला काशी यात्रा घडवली. श्री गुरूंच्या लीला अपार आहेत. अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात, परंतु श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, तुम्ही श्री गुरूंची सेवा करा. अशा रीतीने श्री चरित्रामृतातील भक्ताची लाज राखली नावाचा अध्याय 38वा समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. आता आपण आध्यात्मिक रहस्य बघूया. या अध्यायात काश्यप गोत्राच्या भास्कर नावाच्या ब्राह्मणाकडील फक्त 3 माणसांना पुरेल एवढ्या शिधा सामग्रीचा स्वयंपाक करवून घेऊन 4000 लोकांचे भोजन त्यात करून दाखवण्याचा चमत्कार श्री गुरूंनी दाखवला आहे. देव जेवणखान आदी उपचारांचा भुकेलेला नाही, देव भावाचा भुकेला आहे. सर्वांना आधार असा जो भगवान, त्याला बसायला आपण कसले आसन देणार? नित्य निर्माळाला स्नान कसले घालणार? स्वयंतृप्ताला भोजन कसले देणार?
स्वयंप्रकाश स्वरूपाला आरत्या ओवाळून तोंडावर कसला प्रकाश पाडणार? तात्पर्य: देवाला आमच्या कसल्याही उपचाराची गरज नाही. आम्ही नैवेद्य दाखवला नाही तरी तो विश्वंभर उपाशी राहत नाही. आम्ही नंदादीप लावले नाहीत किंवा आरत्या दाखवल्या नाहीत तर तो अंधारात पडत नाही. आम्ही त्याच्याकरिता देवळे बांधली नाहीत तरी तो डोंगरावर कुडकुडत बसणार नाही. आम्ही हे सर्व आमच्या आनंदाकरिता आणि कल्याणाकरिता करीत असतो. देवाला मुख्य आवडते ती भावभक्ती. एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहणे भलते या. एरपत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ, वांचुनी आमचा लाग निष्कळ भक्तितत्व. तात्पर्य: भगवत कृपा इच्छिणाऱ्यांनी भावयुक्त भक्ती जाणली तरी भास्कर ब्राह्मणाकडे अशी कोमल भक्ती भावना होती, म्हणूनच श्री गुरूंनी त्यावर कृपा केली. हल्ली गाणगापुरात जे पुजारी आहेत ते भास्कर ब्राह्मणांचे वंशज आहेत असे म्हणतात. हरीच्या दासाचा वंश पृथ्वीवर राहो अशी नामदेवरायासारखे भक्त देवाकडे नित्य प्रार्थना करीत असतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, माझी या सकळा हरीच्या दासा. येथे श्रीमद भागवतातील सुदामाचे पोहे, गजेंद्राचे कमळ आणि द्रौपदीच्या थाळीतील भाजीच्या पानाची महाभारतातील कथा कोणीही सुजाण वाचकाला आठवेल. येथेच आध्यात्मिक रहस्य समाप्त झालेले आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. येथेच आपला पारायणाचा 5वा दिवस समाप्त झालेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त.